गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा करावा उपेक्षू नको रघुनायका मागणे जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय मंगलमूर्ती मोरया जय जय कबीर जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण
रानी
नाही प्रमाण नाही अंगण सारवलेलं मोठ्याच्या मोठं अंगण आहे, घर छान आहे, सगळं गाई गुरं गोठा मागे आहे. पूर्वीच्या काळचं घर असं समोर आहे, अंगण मोठ्याच्या मोठं आणि त्या घराच्या दारामध्ये म्हणजे आपण अंगण संपल्यानंतर पुढे मोठा एक झाड होतं, डेरेदार बघ, नुसतं झाड नव्हतं, अशोकासारखं झाड डेरेदार होतं. तिथे जे गृहस्थ राहत होते ना, खरं तर ते गृहस्थ सुद्धा भगवंताच्या चरणाशी असायचे. एक दिवस आहे ना, म्हणजे रात्र झाली, झोपले आणि सकाळी पहाटेपासूनच गलका ऐकू यायला लागला त्यांना. काय झालं म्हणून बाहेर आले की बाहेरून कसला गलका ऐकू येतो, लोकांचे आवाज काय यायला लागले म्हणून बाहेर आले आणि बघायला लागले तर त्यांच्या घराच्या त्या अंगणाच्या पुढे जे डेरेदार झाड होतं ना, त्या डेरेदार झाडाच्या इथे माणसं जमली होती. पहाटेपासून बरं का, पूर्वी पहाटे उठायची होती, आता आमची पहाट 9 वाजता 10 वाजता असं आणि शनिवार रविवार तर असतेच. तर ते तिथे लोक जमली होती झाडाच्या कडेला, जोरजोरात ओरडत होती, खाली उतर खाली उतर खाली उतर म्हणून. काय झालं म्हणून हा गृहस्थ तिथे गेलाय की नक्की झालं काय, या झाडाच्या इथे झालं काय म्हणून हा गृहस्थही पळत पळत आपल्या रात्रीच्या झोपलेल्या कपड्यांवरच तसाच गेलाय.
सोबत सावरत सावरत गेलाय, बघतोय तर एक मनुष्य त्या झाडाला म्हणजे एका फांदीला उलटा लटकलेला होता आणि त्याला घट्ट धरून ठेवलेलं होतं. त्या झाडाला पायाने पण घट्ट धरून ठेवलं होतं, फांदी अशी होती, पायाने पण घट्ट धरून ठेवलं होतं, हाताने पण घट्ट धरून ठेवलं होतं आणि उतरत नव्हता तो माणूस. म्हणजे जे गृहस्थ लटकलेले होते ना, सगळेजण त्याला म्हणतात की अरे उतर, पण उतरायलाच तयार नाही. हा गृहस्थ पुढे गेल्यावर पाहतोय, अरे हा तर हे तर म्हणजे महाराज आहेत आपले. अहो महाराज खाली उतरा असं काही लटकलंय, मी नाही उतरणार, मला ह्या झाडाने धरून ठेवलंय. अहो काय वेळ करताय का आम्हाला, खाली उतरा बरं तुम्ही. नाही मला हे झाड सोडतच नाहीये, मी उतरणार नाही. अहो महाराज खाली उतरा म्हणून ते महाराज होते आपले देहू निवासी असलेले वैराग्य मूर्ती जगद्गुरु संत तुकाराम महाराज, आणि ते झाडाला लटकलेले होते. आणि जो गृहस्थ होता ना, तो नेहमी त्यांच्या कीर्तनाला असायचा, त्यांच्या बरोबर मंदिरात असायचा. झालं होतं काय, प्रत्येक वेळेस तो महाराज त्याला म्हणायचे चल वारीला, पण हा नाही, माझी ती म्हैस होईल, गाय होईल, त्याचं कोण करणार. बाकीचं सगळं असं काही ना काही कारण सांगायची. एक कधी सांगायचं लग्नच आहे, कधी सांगायचं बहिणीकडेच काहीतरी काम आहे, तुझ्या भावाकडेच काहीतरी काम आहे, असं शेताचंच काहीतरी काम आहे. असं प्रत्येक वेळेस काही ना काही कारण सांगून हा गृहस्थ की तू वारीला जायचं नाही, पुढे ढकलत जायचा, म्हणायचा पुढच्या वर्षी बघू. पण पुढच्या वर्षी पुन्हा गेले मजा माग, तसंच पुढच्या वर्षी पुन्हा. उद्याचं काम कधी होतं का, कल करायचो आज कर, पण ते तसं होत नाही. म्हणून ते महाराज धरून ठेवलं होतं. खाली उतरवलं महाराजांना. महाराज त्याला म्हणू लागले, अरे हेच तू करतोस, काय केलं मी काय झाडाला लटकून बसतोय का. अरे झाड म्हणजे माया आहे, आणि ह्या मायेला तू धरून ठेवले, मायेने तुला नाही धरून ठेवलेलं. तू काय म्हणतो माझं हे ते, आज आपण आहोत तर आहोत, उद्या आपण नसेल तर कोणीही करेल ना. आपल्यावर काहीही अवलंबून नसतं. तू मायेला धरून ठेवले, मायेनं तुला धरून ठेवलेलं नाही. हेच तुकाराम महाराज. अच्छा, म्हणजे त्यांचा अधिकार काय वर्णाचा, अशी भक्ती शिकवत होते महाराज. भक्ती कराया बहुजी जडची वास जो तुकासी कमी, त्यांचा दुसरा धरणीवरी होईल कोण हो तुकासी कमी. अशी भगवत भक्ती करायला शिकवत होते. साध्या सरळ मार्गाने भगवत भक्ती करायला शिकवत होते. त्यांच्यासारखा असा साधा सरळ सांगणारा याच तेव्हाच्या काळात कोणी काय केलं, अंधश्रद्धा निर्मूलन केलं बरं का. थोडं कीर्तनात समाज प्रबोधन व्हायला पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन केलं म्हणजे कुठे देवाकडे जायचं, देवाला घ्यायचं म्हणजे काय करायचं, देवापुढे काहीतरी कसला तरी नैवेद्य ठेवायचा, काहीतरी कापायचं, काहीतरी करायचं आणि तसं देवाला प्रसन्न करून घ्यायचं. तर महाराज म्हणायचे तसं नाही, देवाला कसं प्रसन्न करून घ्यायचं, देवाच्या चरणी लीन व्हायचं, सतत नामस्मरण करायचं, देवाच्या चरणी लीन व्हायचं, तेव्हाच भगवंत तुला भेटणार आहे, त्याशिवाय भगवंत तुला भेटणार. असे हे तुकाराम महाराज आजच्या निरूपणाच्या पदामध्ये म्हणतात. वैष्णव म्हणो जया, वैष्णव म्हणो जया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. काय म्हणतात, वैष्णव म्हणो जया, अवघी देवावरी माया. म्हणजे माया, पाठीमागून पुढे येऊया आपण, उलट जाऊया, सरळ नको. माया जे संत सज्जनांनी ज्या उभ्या केल्या ना, जे अगोदर मांडलाय काहीतरी, असे सिद्धांत नंतर हे केले ना, तर ते माया. माया म्हटलं की काय होतं, आपण आता कीर्तनात ऐकतो, माया वाईट, माया वाईट, माया खोटी, सगळं वाईट. घाबरायला होतं ना, होतं की नाही, की बाबा इथं कोणीतरी येऊन सांगतात आणि माया आपल्याला गुंडाळून ठेवते, माया आपल्याला बांधून ठेवते, मग ती माया सोडायला पाहिजे असं घाबरतो आपण. नक्की काय माया सोडायची म्हणजे काय,
आणि घाबरायला होतं. माया शब्द ऐकलं की हळूहळू घाबरायला होतं. पण घाबरू नका बरं का. माया शब्द ऐकलं की घाबरायचं नाही. माया ना, माया आपली माय आहे म्हणून माया आहे. कोण आहे ती? माय आहे, मातोश्री आहे आपली. कारणही दिले त्यांनी तसं. म्हणजे हा अखिल जगताचा, अखिल ब्रह्मांडाचा चालक नायक जो आहे ना, हा परमात्मा, भगवान परमात्मा, तो जसा अनादी आहे ना, तशी ती आदिमाया आदिशक्ती सुद्धा अनादी आहे. ती सुद्धा अनादी म्हणून ती माय आहे. तो जसा बाप आहे ना, तशी ती माय. म्हणजे आपल्याला व्यवहारात वडिलांची ओळख कोण करून देतं? वडिलांची ओळख आई करून देते, बरोबर ना? आईलाच माहिती असतं वडील कोण आहे त्या मुलाचे. म्हणजे आईलाच विचारावं लागतं की आई माझे वडील कोण आहे. आई सांगते ना, हे बघ पप्पा आले, हे बघ बाबा आले, म्हणते की नाही? तर ते आई ओळख करून देते. किंवा नसेल माहिती तर आईलाच माहिती असतं व्यवहारात. तसंच या माईला माहिती आहे खरा बाप कोण आहे, आपल्या ह्या सगळ्याचा बाप कोण आहे. तर तिला, ती त्या माईलाच माहिती आहे. त्या माईला शरण गेलं पाहिजे ना. तिच्या चरणाशी गेलं तर आपल्याला खरा बाप कळणार आहे. तिला असं झटकून चालणार आहे का? नाही, तिला झटकून चालणार नाही. कारणही पुढे दिलंय त्यांनी. म्हणजे जेव्हा चराचराची निर्मिती झाली, सृष्टीची निर्मिती झाली, श्रीमद भागवत इथं होत असतं, जेव्हा आपल्या सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा भगवंत किती जण होते हो निर्मितीमध्ये? एकटे होते ना? बोलायचे ना, असं नाही रोजच्या कीर्तनासारखं नाही. माझ्या कीर्तनात बोलायचंय ना, मला माहिती नाही उत्तर सांगायचंय. कोण होतं? भगवंत एकटे होते. एकोहम, एकटे होते. एकटेपणाचा कंटाळा येतो का तुम्हाला? घरात एकटा असतो तर कंटाळा येतो का? कोणी चहा द्यायला नसतो, कोणी ताट वाढून द्यायला नसतो, बरोबर ना? आलं की कोणी विचारत नाही पाणी पाहिजे का, चहा पाहिजे का, कोणी विचारत नाही. एकटेपणाचा कंटाळा. ब्रह्मचारी लोक असतात ना, एकटीच राहत असतात, त्यांच्या खोल्या बघायच्या किती स्वच्छ असतात, नसतात. अहो गादी सुद्धा टाकलेली असते ना, पाय एक लाथ मारायची, गुंडाळायची, लाथ मारायची, उघडायची, एवढंच काम असतं त्यांना. आणि आपलं बघा, ज्यांचंच नाही सांगत आहे. आता सगळेजण दिवसभर कामाला जाऊन येतात, स्त्रिया आपल्या काही ना काही करतच असतात. पण घरात जर आल्यानंतर, म्हणजे असले घरात तर त्यांनी जर गरम गरम चहा दिला तर हसा की जरा समाधान वाटतं की नाही? का नाही वाटत? म्हणजे काही जणांना समाधान मिळत असेल, काही जणांना कदाचित नसेल मिळत, पण ते समाधान असतं. एक कप चहा जर गरमागरम समोर आला ना तर छान वाटतं, एकदम छान वाटून जातं. तो आनंद आहे. तसंच आहे भगवंत सुद्धा. एकटेपणाला कंटाळा भगवंत म्हणाले, मी काय एकोहम राहू, मी काय एकटाच राहू, मला पण पाहिजे कोणीतरी माझ्या बरोबर सृष्टीमध्ये, कोणीतरी पाहिजे. मग यांनी काय केलं भगवंतांनी? आधी माझ्या आदिशक्तीला मदतीला घेतलं. आता घेतलंय मदतीला तिला. अहो तिने पण शांत बसावं की नाही? भगवंत सांगतील तसंच करावं ना. हा, ती आधी माझ्या आदिशक्ती आहे. आपण कसं करतो? सांगितलं की एकच आण काहीतरी, एकच ड्रेस आण, 2 ड्रेस घेऊन येतो, एकच साडी आण, 2 साड्या असतात ना, हो की नाही? स्वस्त मिळाले हो म्हणजे सांगायचं, पण आम्ही 100 रुपये कमी करून सांगतो काही जण, आणि काही जण 100 रुपये जास्त करून सांगतो. तसं तर आता तिने गप्प बसावं की नाही? हा, तिने आपला पसारा वाढवायला सुरुवात केली. वाढवता एवढा वाढवला पसारा की तो परमात्म्याला तोच दिसेल असा झाला. म्हणजे त्यांनी तिला मदतीला घेतलं मदतीला, आणि तिने आपला व्याप एवढा वाढवला की त्याला झाकूनच टाकलं. म्हणून तिच्यापाशी गेल्याशिवाय ती आपलं आवरण बाजूला करणार आहे का? आणि भगवंताला दाखवणार आहे का? नाही दाखवणार. म्हणून तिला शरण गेल्याशिवाय, त्या मातोश्रीला शरण गेल्याशिवाय आपल्याला तो भगवंत, तो आपल्याला दिसणार नाही. माया म्हणजे हा शब्द झाला. मायेची 2 रूपं, एक साधी माया, दुसरी आहे अविद्या माया. कोणती? अविद्या माया. अविद्या मायेमुळे काय होतं? नाती निर्माण होतात. आई वडील, आजी आजोबा, काका काकू, नंतर भाऊ बहीण, मित्र मैत्रिणी, सगळी अशी अविद्या मायेमुळे ही नाती जमा होतात. पण ही नाती
टिकाऊ असतात का? असतात का टिकाऊ? नसतात टिकाऊ. आणि ही नाती जशी निर्माण होतात ना, ती नाती निर्माण व्हायला जी एकमेकांना माया अर्पण केली जाते बघा, एकमेकांना अर्पण केली जाते माया, तिला प्रीती म्हणतात. पण ही प्रीती टिकाऊ नसते. काय असते? टिकाऊ नसते. आता समजा एखादा बाळ झालंय घरामध्ये बाळ झालंय, काय म्हणतो आई वडील? काय म्हणतात? मुलगा झाला, तेवढा आनंद होतो. आजी आजोबांनी हातात घेतल्यावर काय म्हणतात? नातू झाला, आनंद होतोय. मामा मामीने घेतलं, भाचा झाला, आनंद होतोय. केवढा आनंद. वाढदिवस साजरे करतात, काय त्यांचं म्हणजे बारसं, वाढदिवस, वर्षभर कार्यक्रमच सुरू असतात. पण होता होता हा मुलगा मोठा झाला आणि आपले गुण दाखवू लागला. चांगले गुण असतील तर कौतुकच होतं, पण वाईट गुण जर दाखवू लागला तर काय होतं? कुठल्या जन्माचं पाप केलं आणि हे नशीब आलं. बरोबर ना? चुकीचं बोलते का? सगळ्यात लगेच सांगायचं चुकीचं बोलत असं, आणि तुम्हीच बोलताय बरं का पुढे पाप कुठल्या जन्माचं म्हणजे पाप केलं होतं आणि हे नशीब आलं असं होतं. मग राहते का प्रीती? प्रेम राहतं का? माया राहते का त्याच्यावर? मग चिडचिड होते. एखादा जर व्यसनी निघाला, एखादा जर काहीतरी कड्या कारस्थाना करायला लागला, अहो काही मुलं तर अशी पाहतोय की आई बापाच्या म्हणजे कमरेमध्ये लाथा घालणारी मुलं, त्यांना जेव्हा आम्ही वृद्धाश्रमामध्ये जातो मदत घेऊन, म्हणजे काहीतरी स्त्रिया आपलं काहीतरी गोळा करतात, आम्ही काही एवढी फार हे करत नाही, म्हणजे पुढं काय असेल सगळ्या मिळून आम्ही काय घेऊन जातो, किंवा एकेकाचे अनुभव ऐकतो ना, ते अनुभव ऐकून म्हणजे डोळ्यामध्ये पाणी येतं. असं वाटतं आपणही त्याच रांगेत असू काय पुढे असं वाटू लागतं. म्हणजे कपड्यात लाथा घालून बाहेर काढलेलं, कुणाला फसवलेलं आहे, वृद्धाश्रमात आणून टाकलेलं आहे, संपत्ती तर मिळवून केलेलीच आहे त्या मुलांनी, पण काही बघत नाहीत आई वडिलांकडे. मग त्या आई वडिलांना त्या मुलाविषयी माया राहील का? आजी आजोबांना राहील? कोणाला माया वाटते? टिकाऊ नाही ही माया. पण हीच माया म्हणजे ही प्रीती जर काहीही अपेक्षा ठेवायची नाही, कुठल्याही फळाची अपेक्षा ठेवायची नाही, सुख नाही, दुःख नाही, मान नाही, सन्मान नाही, सत्कारही नाही, हे काहीही ठेवायचं नाही, अपेक्षा कुठलीही ठेवायची नाही, आणि त्या भगवंताच्या चरणाशी जायचं, तेव्हा त्या प्रीतीचं रूपांतर भक्तीमध्ये होतं. कशात होतं? भक्तीमध्ये. काहीही अपेक्षा ठेवायची नाही, तिचं रूपांतर भक्तीमध्ये करायचं आणि त्या भगवंताला प्रसन्न करून द्यायचं. मला सांगितलं 6 पर्यंत पूर्वरंग थांबवा. अविद्या म्हणजे टिकाऊ नाही, पण जी माया भक्ती रूप म्हणजे जी माया भगवंताच्या आणि काही फळाची अपेक्षा न ठेवता आपण ठेवतो, ती मात्र भक्ती. ही अशी भक्ती करायची. मग अशा भक्तीनं पंढरपूर मध्ये काय झालंय म्हणजे इथे आणखीन एक शब्द वापरलाय महाराजांनी, म्हणजे अवघी देवावरी माया. देवावर माया लावायची केवढी? अवघी, जेवढी आपल्याकडे असेल ना तेवढी, काही हातचं राखून ठेवायचं नाही. म्हणजे एखादी जर काही मागायला आली, साखर आपल्याकडे थोडीच आहे, एक वाटीभर साखर आपल्याकडे आहे, तिने वाटीभर मागितली, तिला म्हणायचं की अर्धी वाटी साखर घे आणि बाकीची राखून ठेवायची. जेवढी माया आहे आपल्याकडे तेवढी देऊन टाकायची. अवघी म्हणजे तेवढी हो. नाम रंगी रंगले हो, नाम रंगी रंगले हो, नाम रंगी रंगले, चंद्र बघे गरजे पंढरपूर, बघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा नामाचा
काय वाटतंय? पंढरपूर नाममय झाले, नामाच्या गजराने दुमदुमून गेले, रस्ते नाममय झाले, घर नाममय झाली, वारा सुद्धा तिथं जो वाहतोय ना, कणाकणामध्ये वारा वाहतोय तो सुद्धा नाममय झालाय. ते चंद्रभागा नीर, चंद्रभागा आहे तिथे, ते चंद्रभागेचं पाणी सुद्धा नाममय झालंय. ते आवडले, महाराज म्हणतात ते आवडले. म्हणून अवघी सगळं जेवढं काही आहे अवघी देवावरील नाही. मग असं कोण करतं? सगळे करू शकत नाही, फक्त वैष्णव लोक करू शकतात, वैष्णव जन करू शकतात. जे काही आहे आपल्याकडे ते सगळं भगवंताच्या चरणी अर्पण करतात आणि मगच त्यांना भगवंताची प्राप्ती होते. बहव संगी वैष्णव बहव संगी वासुदेव सुतेरता, वैष्णव विरल संगी वसुदेव सुतेरता. काय सांगतायत की वैष्णव असे खूप आहेत, बहवा खूप आहेत जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जे गोपाळ कृष्णांचा जो मुलगा प्रद्युम्न, त्याचंही नाव वासुदेव असं म्हटलेलं आहे की तो एक मदनाचा थोडासा अंश आहे त्याच्यामध्ये. तसे वैष्णव खूप आहेत, पण जे वसुदेव म्हणजे जे गोपाळ कृष्ण आहेत ना, तसे जे वैष्णव आहेत ना ते मात्र फार कमी असतात. म्हणजे आपल्याला फसवेगिरी करून फक्त नुसताच बहिरंग दाखवून की मी वैष्णव आहे, उभा गंध लावलाय, पांढरे कपडे घातले आणि मी वैष्णव आहे, मी भक्त आहे, मी वारकरी आहे असं सांगणारे खूप जण भेटतात हो. पण तितकेच स्त्रियांच्या बाबतीत काम करत असताना लक्षात येतं की तेवढेच ते फसवणारे पण असतात. 100 जण असेल ना तर त्याच्यातला एक खादाच चांगला असतो, बाकी सगळे फसवणारे असतात. काही ना काही फसवणूक चालू असते या स्त्रियांची, काही ना काही. स्त्रियाच असू दे हो, पुरुषांची पण फसवणूक होते. पैशाच्या बाबतीत पुरुषांची तर कायमच या लोकांकडून फसवणूक होत असते. असे जे असतात ना वैष्णव, त्यांना वैष्णव नाही म्हणायचं, हे वैष्णव आहे. वैष्णव कोण? की जे भगवंताची भक्ती करतात, जी प्रीती जी माया भगवंताला अर्पण करतात, ते वैष्णव. खूप असतात पंथाभिमानी, म्हणजे पंथ असतात बघा एकाचे, कोणाचे संप्रदाय असतात, तर खूप जण आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे खोल कर्नाटकात जर आपण गेलो तर तिथे काय होतं, खोल कर्नाटकात गेल्यावर वैष्णव आणि शैव असे 2 पंथ पाहायला मिळतात. तिथे काय होतंय, वैष्णव माणसाचं घरनार बाहेरनच ओळखलं. कसं, केळीचं सोपट असतं ना, ते मध्ये थोडं असतं, त्याचं साल काढतात आणि त्याचं मऊ करतात आणि त्याने ते घर सारवतात, म्हणजे अंगण वगैरे सारवतात. तर हे वैष्णव असतात ना, तर ते उभे सारवतात, उभा गंध, उभं सारवतात. आणि शैव काय करतात, आडवं सारवतात. बरोबर आहे ना, भस्म आडवं लावतात. आता इथपर्यंत ठीक आहे ना, तेवढं ठीक आहे. तिथं आपल्या घरापुरतं ठेवावं ना पंथ, नाही वाढवणार आहे थोडा, वाढवणार थोडं, तेवढं ठीक आहे ना. कपडे शिवायचे तर तो शैव काय म्हणतो माहितीये का, म्हणजे वैष्णव काय म्हणतो, शिव म्हणत नाही, तो काय म्हणतो, कपड्यात दोरा घाल. काय, कापडात दोरा घाल, शिव म्हणत नाही. वैष्णव काय करतात, त्या शिवरात्रीच्या वेळेस ते हुक्की करून खातात. आणि शैव काय करतात, एकादशीच्या दिवशी पुरणपोळ्या. किती एकमेकांच्या पंथाविषयी किती पण असं नाही करायचं ना, सगळे काय. तुकाराम महाराजांना म्हणतात की हो का याती भरती, म्हणजे तुका म्हणे याती हो का तयाची भरती. कोणी कुठल्याही जातीचा असू दे, कोणत्याही धर्माचा असू दे, कोणत्याही पंथाचा असू दे, स्त्री असू दे, पुरुष असू दे,
सगळे महाराजांसाठी काय आहे? एक आहे, वेगळे नाहीच आहे, सगळे एक आहे, एक. पण हे वैष्णव माईला बाजूला करतो आणि आपल्याला म्हणजे त्या भगवंताचं दर्शन घेतो. तो वैष्णव हे सगळ्यांना एक मानतो. चराचरामध्ये, परवाच्या कीर्तनात पण सांगितलं, चराचरामध्ये जो भगवंत आहे त्याला जो ओळखतो तो भक्त. म्हणजे त्याला आपण सांगितलं म्हणजे की आपण त्याला मत्सर त्याचा करायचा नाही, त्याला काही बोलायचं नाही. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणाही जीवाचा मत्सर करायचा नाही, कारण त्याच्यामध्ये पण भगवंत आहे. त्याच्याविषयी वाईट बोलायचं नाही, कारण त्याच्यामध्ये पण भगवंत आहे. म्हणजे कथा आता महिनाभर होतच राहणार आहे तुमच्या इथे, वेगवेगळ्या कथा ऐकायला मिळणार आहे. एक छोटासा एक दृष्टांत घेते की एक गृहस्थ आहे, पाण्याच्या शोधात, तहानला की जंगलातून चाललाय, पाणी 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 होत आहे त्याच्या म्हणजे अंगाचं पाणी हवं होतं. जवळ एक झोपडी दिसली म्हणून गेला तिथे. तिथल्या जे साधू होते त्यांना विचारलं की तिथं तुला पाणी मिळेल का, की पाणी देताल का मला. अहो ते साधूंची किती गरज असते, एक भांडाभर पाणी असतं, ते किती देणार त्यांना. तेवढं अरे इथून थोडं पुढे जा, तिथं तुला एक उजव्या हाताला झाडी लागेल, त्या झाडीमध्ये जा, तिथं तुला सरोवर मिळेल, तिथं तुला पाणी मिळून जाईल. ठीक आहे म्हटला, गेला आणि पाण्याची ओढ ना गेला बरोबर बरोबर, झाडी बघितली, झाडीतून पुढे गेला, पण त्याला कुठं पाणी दिसलं नाही. असं हिरवं 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 सगळं दिसलं त्याला. परत आला, साधूंकडे आला, साधूंना विचारलं की अहो तिथं तर पाणी दिसत नाही, हिरवं हिरवं दिसतं, शेवाळ्यासारखं दिसतं. अरे बाळा, ते शेवाळा बाजूला कर, तुला स्वच्छ पाणी दिसेल. गेला तिथे, ते शेवाळा बाजूला केलं तर बघतोय तर आनंद झाला, स्वच्छ पाणी दिसलं. पटापट पाणी पिलं आणि तोंडावर मारलं, एकदम आनंदी झाला. खिशातला रुमाल काढला आणि चेहरा पुसला. आता काय गरज आहे का सांगायची, खिशातला रुमाल काढला आणि पुसला, बरोबर आहे ना. ते पुसणारच आहे ना सगळेजण. पुसला आणि पुन्हा खाली बघितलं, पुन्हा शेवाळाच आहे. ते शेवाळा म्हणून रुमाल सांगितलं बरं का, नाही तर सांगितलं नसतं. पुन्हा शेवाळ त्या पाण्यावर जमा झालं, पुन्हा पाणी कुठे कळणार आहे का, पण पुन्हा जर तिथे आला त्याला माहिती की नाही, युक्ती सापडली की नाही, शेवाळा बाजूला करायचं, पाणी घ्यायचं. युक्ती सापडली, साधू महाराजांनी युक्ती दिली, शेवाळा बाजूला करायचं, पाणी मिळणार. तशी संत सज्जनांनी जे सांगितले, सद्गुरूंनी जे सांगितले की भगवंतापर्यंत पोहोचायचंय, ह्या माईला कसं विचारायचं, कसं माईशी कसं वागायचं, माईला बाजूला करायचंय. काय करायचंय, माईला बाजूला करायचंय. त्या माणसाने काय केलं, शेवाळा अलगद झाड तर नाही केलं बरं का, हात अलगद बाजूला केलंय. तसं त्या माईशी पण अलगद वागायचंय, माईशी पण प्रेमानं वागायचंय. म्हणायचं काय तिला, आई मला माहिती नाही ग, माझा परमात्मा कुठे, माझा देव कुठे मला माहित नाही, मी तुला शरण आलोय आई, मला त्याचं दर्शन दे, मला त्याचं दर्शन दे. अहो असं जर माई पैसे दिल्या, माया दूर लोटणार आहे का आपल्याला, जवळ घेणार आहे आणि लगेच भगवंताचं दर्शन करून देणार आहे. अवघी देवावरी माया वैष्णव म्हणून जेव्हा, कुठल्याही पंथाचा असू दे, कुठला कोणी असू दे. छोटासा आणखीन एक दृष्टांत होईल, 5 मिनिटं फक्त. नाहीये, कपडे धुवायला कोण पण जात होतं, हात वरती जात होते, नदीवर कपडे धुवायला जात होते की नाही, पूर्वी. आता नाही, आता नदी आपली फार लांबी आहे नाही, नदीवर कपडे धुवायला जात होते. हे लोक सुद्धा जात असतील नदीवर डुंबायला, म्हणजे पोहायला बियायला, हो की नाही. एक मुलगी कपडे धुवायला गेली, कुंभाराची होती बरं, कपडे धुवायला गेले, कपडे अर्धे धुवून झाले, तेवढं दुसरी एक मुलगी आली आणि दुसरी मुलगी आली, ती पण बसली, तिच्याच वरच्या बाजूला बसली. दगड असतात ना छान असे, आवडतं मला नदीवर जाऊन कपडे धुवायला, म्हणून मी सांगते छान दगड असतात, म्हणजे घरात किती धुतली तरी ती निघत नाही. त्या दगडावर एक आपटा बसला की निघतात. तर ते वरच्या दगडावर बसली आणि कपडे ती कपडे धुवायला लागली. तेवढंच मी कपडा आपटला, तिची पाणी तिच्या अंगावर पडलं, ती लागली ओरडा, ए पोरी माझ्या अंगावर पाणी उडते ना, लांब जा ना तिकडं, आणखी खाली जा ना. ती म्हणली, मी का खाली जाऊ, मी तुझ्या आधी जाते ना,
तू जा ना, तू उशीर आलीस ना, तू जा. असं करता करता भांडणं सुरू झाली दोघींची. ती होती शिंप्याची, ही होती कुंभाराची, ती होती शिंप्याची. तर ही कुंभाराची मुलगी काय म्हणते माहितीये का, ती म्हणते बाई बाई बा झालं, जातेच मी, इथून जाते दुसरीकडे. नाही नाही, कपडे धुवायला दुसरीकडे जात नाही, मी घरीच जाते कपडे घेऊन, मी काही इथे थांबत नाही. मला माहितीये बापाप्रमाणेच तू हट्टीस. त्या विठ्ठलाच्या पाशी तुझ्या बापाने हट्ट केला, तुझा बाप हट्टी आहे ना, तशीच तू पण हट्टी असणार. मी काय तुझ्या तोंडाला लागत नाही, मी आपली जाते. ती होती नामदेव महाराजांची मुलगी आणि ही होती गोरा कुंभारांची मुलगी, राका कुंभारांची मुलगी. वंका नाव तिचं, राका कुंभारांची मुलगी. आता ती गेली घरी निघून, हिने पण आपले कपडे धुतली आणि ही पण निघाली, घरी गेली. पण चेहरा उतरलेला आहे. बाबा विचारतात, नामदेव महाराज विचारतात की आता काय झालं. तर ही सांगतेय, बाबा तुम्ही खरंच हट्ट केला होता का हो विठ्ठलाकडे? का बरं, कोण काय बोललं? ती वंका मला असं असं बोलली. म्हटले हो का, बरं थांब. आणि तडक निघाले. हो, आत्मनिवेदन भक्ती आहे नामदेव महाराजांकडे. भगवंताशी बोलत होते, ती सवय लावून घ्यायची. काहीही दिवसभर केलं ना, काहीही करू दे, नामस्मरण जर रात्री झोपताना नाही केलं ना तरी चालेल, पण भगवंताशी बोलायचं. मी आज दिवसभर हेही केलं आणि तुझ्या कृपेने केलं. दुसऱ्या दिवशी दुप्पट ऊर्जा देतो, आणखी काहीतरी करून घेतो आपल्याकडून. म्हणजे कल्पना पण नसते बरं का आपल्याला हे करावं लागणार आहे, आणि ते आपल्याकडून यशस्वीपणे करून घेतो. आत्मनिवेदन भक्ती होती त्यांच्याकडे. गेले पांडुरंगाकडे आणि पांडुरंगाला म्हणाले, पांडुरंगा काय रे भगवंता, त्या वंका त्या चिमुरडीने मला बोलावं. मागे गोरबा काकांचा धपाटा खाल्ला होता, पण आता ह्या चिमुरडीने मला बोलावं. त्या मुक्तीने माझ्या डोक्यामध्ये धोपटनं मारलं होतं आणि आता ह्या चिमुरडीने पण माझ्या मुलीला बोलावं. सगळं सांगितलं भगवंताला. भगवंत म्हणाले, अरे फक्त बरोबर बोलतोय रे तू, तिची भक्ती पाहिलीस का? थांब जरा, 4-5 दिवस जाऊ दिले. आणि एकदा नामदेव महाराजांनी घेतला भगवंतांनी आणि निघाले. इकडे राका कुंभार जो होता ना, तो जंगलातून लाकडाची मोडी घेऊन यायची. पाठीमागे बायको आहे वंका आणि पाठीमागे मुलगी आहे वंका. तिघांनी आपापल्या शक्तीप्रमाणे लाकडाची ओझी घेतलेली होती. लाकडं केली होती. राका कुंभार आहे, पण लाकडाची ओझी वाहतो. ही लाकडाची ओझी का बरं? खरं तर कुंभार कामाचा व्यवसाय होता, खूप छान चालत होता. पण एके दिवशी मात्र आवा जो आहे, मडकी जी भांडी आहेत मातीची, ती पेटवण्यासाठी जो आवा पेटवतात, तर तो पेटवला आवा आणि त्यांच्या पायाजवळ मांजर घुटमळू लागली. म्हणजे करुणपणे अशी व्याकुळतेने आवाज देऊ लागली. कळालं काहीतरी झालंय आणि ती तिकडे एका दिशेला जाते. लक्षात आलं की जे आदल्या दिवशी जो आवा मांडली, म्हणजे ती मडकी मांडली होती ना, त्याच्यात रोज एक पिल्लं राहते. 7 ठिकाणी बदलते ना, ती 7 जागा बदलते. तिने ह्या मडक्यात आणून ठेवलेली आहे आणि आता हा तर आवा पेटलाय, काही करू तर शकत नाही आणि तिचं विवळ नाही ऐकू शकत नाही. भगवंताचा धावा सुरू केला, विठ्ठला विठ्ठला, त्या मांजरीची पिल्लं सुरक्षित राहू दे विठ्ठला. ती जर सुरक्षित राहिली ना, त्याच क्षणी मी हा कुंभार कामाचा व्यवसाय सोडून देईन. जेव्हा आवाज शांत झाला तो, तेव्हा पाहिलं तर खरंच त्या मडक्यामध्ये ती पिल्लं सुरक्षित होती. बाजूचं गवत सुद्धा पेटलेलं नव्हतं. त्याच क्षणी विचार केला, बस आता हे बस, आणि कुंभार कामाचा व्यवसाय दुसऱ्या कोणाला तरी सोपवला आणि उदरनिर्वाह करू लागले. कसा उदरनिर्वाह करताय? तर जंगलात जावं, लाकडं घ्यावी, ती लाकडं पण तोडायची नाही बरं, जीवाची हत्या करायची नाही. खाली पडलेली असतील, वाळलेली लाकडं असतील, ती गोळा करावी, तिघांनी आणावी, ती बाजारात विकावीत आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करावा, असं तिघांचं चालू होतं. हे तिघांनी चालले, लाकडं घेतले, लाकडाच्या गोळ्या डोक्यापर्यंत चालले. चालता चालता भगवंत आणि नामदेव महाराज आहेत तिथे. भगवंताने काय केलं, राकाची येत होते आणि थोडं ते अजून लांब होते. भगवंत आले आणि आपल्या हातातलं रक्त कंकण काढलं आणि तिथे जमिनीवर टाकलं त्यांच्या रस्त्यात आणि भगवंत पुन्हा लपून बसले.
राका आले, पाहतायत रत्नकमळ. माझ्या बायकोने पाहिलं तर दुसरं आणलं. हे एकच आहे ना, दुसरं पण पाहिजे मला, दोन्ही हातात लागतात ना. असं वाटलं त्यांना की ती म्हणेल की आता मला दुसरं पण पाहिजे. त्यांनी पटकन काय केलं, उभ्या उभ्याच माती त्याच्यावर सारली आणि पुढे निघाले. पाठीमागून बंका आले, म्हणजे त्यांच्या पत्नी आल्या. त्यांनी पाहिलं एकदम असे पतिदेव का बरं थांबले, म्हणून त्यांनी माती पायाने बाजूला सारली. बघितलं तर रत्न कंकण. म्हणजे अजूनही यांचा माझ्यावर विश्वास नाही, अजूनही माझी परीक्षा यांना घ्यायची. तिने काय केलं, पुन्हा डबल माती त्याच्यावर सरकवली, कारण माझी मुलगी मागून येते, ती छोटी आहे अजून. पुढे निघाली ती सुद्धा आणि पाठीमागून वंका आली. वंका होती, माझे आई बाबा इथेच का बरं थांबले होते, म्हणून तिने सुद्धा माती बाजूला केली. बघितलं तर रत्न कंकण. दोघांनाही बोलवलं तिनं. आणि पण त्याच्या आधी आईने आवाज दिला की आई म्हणाली की बाळा चल चल, का ग आई तू थांबली होती, इथं तर रत्न कंकण आहे, आपल्या उपयोगाचं नाही, राहू दे. तेवढं बाबा पण आले, राकाजी पण आले आणि ती म्हणते बाबा अजूनही तुम्हाला माती आणि सोन्या म्हणजे त्या रत्नामध्ये फरक वाटतो? माती समान वाटत नाही का, मृत्तिके समान वाटत नाही का अजून ते? अहो हे पाहिलं नामदेव महाराजांनी, हे ऐकले शब्द, नामदेव महाराज पळत सुटले आणि त्या वंकाला पटकन कडेवर घेतलं आपल्या आणि म्हणाले तुझ्यासारखी भक्ती तूच करू जाणे, एवढा वैराग्य भाव तुझ्या ठिकाणी, भगवंत का बरं तुझ्या पाठीशी नसणार आहे. आणि हेच निरूपणाच्या पदामध्ये संत तुकाराम महाराज सांगतात, वैष्णव म्हणो जया अवधी देवा, म्हणो जया अवधी देवावरी माया, वैष्णव म्हणो जया अवधी देवावरी माया. जुने मॅट्रिक, त्या मॅट्रिकच्या म्हणजे कोण कोण 11वीच्या त्या मॅट्रिकच्या ह्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये एक धडा होता, म्हणजे भगिनी निवेदिता यांचा हे होता. म्हणजे जे शिकागोमध्ये धर्म परिषद झाली आणि त्या धर्म परिषदेमध्ये ज्यांनी बंधुत्वाचा संदेश दिला, माझ्या बंधू आणि भगिनी हा जो संदेश दिला, बंधुत्वाचा संदेश दिला, अखिल धर्म परिषदेला बंधुत्वाचा जो संदेश दिला ते स्वामी विवेकानंद. आणि या स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्मासाठी, हिंदू धर्म जर तुम्हाला कळून घ्यायचा असेल तर आमच्या भारतात या, असं ठाणकावून सांगितलं. ते विवेकानंद त्यांच्या अनेक शिष्य झाले आणि त्या शिष्यांमध्ये स्त्री शिष्या भगिनी निवेदिता, आणि यांनी स्वामीजींच्या नंतर बरीच प्रवचन केली. आणि त्या प्रवचनामध्ये ही छोटीशी गोष्ट आहे की ती गोष्ट आज आपण इथे घेणार आहोत. भक्ती आहे, गोपाळकृष्णांची भक्ती. जे अगोदरच्या आपल्या अभंगाला समर्पकच असं हे आख्यान आहे. एक स्त्री, तरुण स्त्री आहे, छोटं बाळ आहे, कुटुंब येऊन येते आणि त्या कुटुंबात अचानकपणे अकाली तिच्या पुरुषाचा मृत्यू होतो. पुरुषाचा मृत्यू झाल्यावर तरुण स्त्रीला काय यातना भोगाव्या लागतात ते तिचं ती जाण. म्हणजे समाज मदतीसाठी तयार असतो तयार, पण गिधाडं पण तेवढीच असतात, गिधाडं प्रवृत्ती पण तेवढीच असते. म्हणजे माणूस पशु पक्ष्यांमध्ये ज्या अवस्था असतात ना त्या अवस्था माणूस करायला लागतो, माणूस ती विसरून जातो.
गिधाड प्रवृत्ती त्याची जास्त वाढते आणि त्या स्त्रीला शिलाचं रक्षण करावं तर लागतंच, पण बाकीचा संसारही सांभाळायचा असतो. आणि तसंच तिच्या पुढे प्रश्न पडला की काय करावं बरं, काय करावं, या छोट्याशा बाळाला कसं सांभाळायचं आणि मला कसं वाचवायचं. अहो, ओळखीच्या लोकांकडे जातीये, ओळखीच्या लोकांकडे गेल्यानंतर त्यांना काम मागते की मला काहीतरी काम द्या, धुणी करीन, भांडी करीन, सडाई म्हणजे काय धान्य सडायचं असं, कांडायचं असं, काही तुम्ही द्या ना ते काम करेल, पण मला काम द्या की ज्यामुळं मी माझ्या मुलाचा उदरनिर्वाह म्हणजे मुलाच्या पोटाला काहीतरी घालू शकेल. हो, समाज चांगलाही समाज आहे, वाईटही आहे. अहो, हा समाज काय नाव ठेवायचा, स्त्रियांना नाव ठेवतात. बरं, दळभद्री आहे, पांढऱ्या पायाची आहे, आमच्या घरात आलीच ना आमचं पण वाटोळ करशील, येऊच नको इथे आमच्या घरी काही काम नाही जा. आणि ती तिथून निघायची. भिक्षा मागण्या वाचून काहीही पर्याय उरला नाही तिच्याकडे. भिक्षा मागायला लागली, तिकडूनही समाज बोलायला लागला, धड धाकड करायस तर मी ताटी करायस, भिक्षा काय मागतेस, काम करता येत नाही का. दुतोंडी असतो समाज, खाऊ पण देत नाही आणि उपाशी राहू पण देत नाही. का उपाशी राहिला आणि का खाल्ला, एवढं कशाला खातोस, दोन्ही कडून बोलत असतो, दुतोंडी असतो समाज. तर तिला त्याचा अनुभव पावली येत होता. काय करावं बरं, तरीही भिक्षा मागते. जिथं जाईल, जे काही मिळेल ना ते घ्यायचं आणि आपल्या मुलाचा आणि आपला उदरनिर्वाह करायचा. कधी कधी पाणी पिऊन नुसतं झोपायचं, कधी खायला मिळायचं, शिळं पाकं जे काही असेल ना खायचं आणि शांत बसायचं. तर मुलांनी पण कधी हट्ट केला नाही. मुलाला शिकवायची ती, जगी जास कोणी नाही त्यास शिकवायची. जगात पुढं कोणीही नसलं ना आपला चालेल तो भगवंत आहे. घरामध्ये ना छोटीशी कृष्णामूर्ती होती, ती ठेवली आहे जी घरामध्ये आहे आणि तिची पूजा करायची रोज. आपल्याबरोबर त्या मुलालाही बसवायचं, आपल्याबरोबर त्याच्याकडून तुम्ही नामस्मरण करून घ्यायचं. अहो, तो सुद्धा नामस्मरण करायला लागला. कसली अपेक्षा ठेवायचं नाही, तो सुद्धा काही मागायचं नाही, इकडे कसलाही हट्ट करायचा नाही. चांगल्या चांगल्या सवयी त्या मुलाला लागायला लागल्या. होता होता हा मुलगा 5 वर्षाचा झाला. आता गुरुजी आहे 5 वर्ष म्हणजे म्हणजे आता 8 वर्षाची करतात. पूर्वीचं वय 5 ते 11, बरोबर, 5 ते 11 वय मुंजीचं. आता 5 वर्षाचं झाले बाळ. आता मुंजे करायला पाहिजे अगोदरपासून. म्हणजे महिलांच्या मनामध्ये अगोदरपासून असतं का, पुरुष म्हणतात थांब येऊ ते बघू, वेळ आल्यावर बघू, पण ते अगोदरपासून ते मुंजे करायची. काय करायला पाहिजे, कुणीतरी दादा असतात त्यांच्याकडे, दादा माझ्या मुलाची मुंजे करा ना काहीतरी करावं, साधी करा पण मुंजे करा. आणि त्याला शिक्षण मिळेल, तो कुणीतरी पुढे जाऊन मोठा होईल, काहीतरी कमावू लागेल आणि सुखाचे दिवस होतील. दादा काहीतरी करा. कोण लक्ष देतं हो, कोण कोणासाठी, कोणी कोणासाठी नसतं, कोणीही लक्ष दिलं नाही. होता ते बाळ 8 वर्षाचं झालं. पुरी झाली वया 8 वर्षे बाळा पर आहे. पुढे जाते मी 8 वर्षाचं बाळ झालं. एका गृहस्थाला दया आली. ते म्हणाले, ताई तू असं कर, 4 महिलांवर आहे ना एक आश्रम आहे आणि तिथे गुरुजी आहे, ते तुझ्या मुलाची मुंजे नक्की करते, तू त्यांच्याकडे जावं. सगळं सोडलं, गेली त्यांच्याकडे गेली, गुरुजींच्या चरणाशी लागली. गुरुजी माझ्या मुलाची मुंजे करा. गुरुजी चौकशी करतात, सगळं सांगते मला, काय काय झालं माझ्या बाबतीत, काय झालं सगळं सांगतेय. गुरुजींच्या मनाचं समाधान झालं. गुरुजींना वाटलं खरंच ही म्हणजे हिचे दिवस वाईट आले. गुरुजी म्हणाले मी करतो त्याची मुंजे आणि मी त्याला शिक्षण देतो. दुसऱ्या दिवशीच मुंजे केली आणि शिक्षणाला सुरुवात झाली. पण त्यांनी एक सांगितलं, पण परवाच्या कीर्तनात पण मी पण वापरलाय बऱ्याचदा.
काय गुरुजी त्याला इथे राहता येणार नाही. पूर्वीच्याकडे गुरु असायचं ना, राहायला लागायचं 12 वर्ष. म्हणजे काय की व्रतबंध असायचा. म्हणजे 12 वर्षाचा काळ हा शिक्षणासाठी असायचा. 12 वर्ष शिक्षणाचा म्हणजे व्रतबंधाने तो विद्यार्थी बांधला जायचा. म्हणून ते व्रतबंध म्हणजे व्रतबंध. तर ते 12 वर्ष गुरुगुणी राहायला लागायचं, सगळं काम करायला लागायचं. पण इथे झालं काय ते म्हणाले राहता येणार नाही, माझ्याकडे जागा कमी आहे, राहता येणार नाही. सकाळी यायचं आणि रात्री परत जायचं. काय करा तयार झाली. मुलाला विचार, मुलगा म्हणाला चालेल 4 महिन्यावर चालेल म्हटला. होता सुरू झालं, शिक्षण सुरू झालं. रोज सकाळी यावं आणि रात्री संध्याकाळ झाली की निघावं. श्रीमंत मुलं आहेत हो सगळे, जे शिक्षणाला आलेले श्रीमंत आहेत, मध्यमवर्गीय आहेत. कुणाचे आई बाबा घ्यायला यायचे, कुणाची बैलगाडी घ्यायला यायची, कुणाचे मेणे घ्यायला यायचे, कुणाचे सेवक गाड्या घेऊन यायचे. आणि मुलं जायची घरी. पण याला मात्र कोणी नाही. एक दिवस झालं काय, आश्रमामध्ये शाळा जी आहे, आश्रम शाळा ती स्वच्छ करायचं सगळ्यांना गुरुजींनी सांगितलं. सगळ्यांनी स्वच्छ करायची आश्रम शाळा. म्हणजे आपण इथे असतो सगळं स्वच्छ करायचं. सगळेजण लागतात की नाही कामाला, पटापट काही कार्यक्रम असलं तसं. तर ते आश्रम शाळा स्वच्छ करायची. करायला लागली सगळी मुलं स्वच्छ. आणि ते स्वच्छ करता करता दिवस कधी संपला कळायचा. रात्र झाली, संध्याकाळ झाली, रात्र झाली. सगळ्यांचे जे लोक जे होते घरातले लोक आलेले होते, सगळी मुलं पटापट गेली. आणि गुरुजी त्या मुलाला काय म्हणतात, त्याची परिस्थिती त्यांना माहिती आहे. नको जाऊ बाळा, तुझ्या आई काही आलेली नाही ना, नको जाऊ, थांब इथे, जाऊ नकोस, आज राहा इथे. नाही गुरुजी मी नाही थांबणार, माझी आई वाट पाहत असेल, डोळ्यात जीव आणून वाट पाहत असेल माझी आई, मी काही थांबणार नाही. ठीक आहे, गुरुजींनी आज्ञा दिली, गुरुजींना नमस्कार केला तो पळत सुटला. 2 मैल अंतर पळत आला आणि पुढे जंगल लागलं. जंगलात पाऊल टाकावं की नाही भीती वाटते हो. अंधार आहे, झाडं झुडपं, अंधारातली वाट आहे ती. जंगलाच्या बाहेर तरी आकाशाचा प्रकाश आहे, आकाशातून आपल्या चांदण्यांचा तरी प्रकाश मिळतो. पण त्या जंगलात काय किरण झाडं, दाट झाडी आणि अंधार. कसलाही विचार केला नाही, जो पळत सुटला कसलाही विचार केला नाही. झाड आहे काय नाही, प्राणी पळतय, सरपटल्यासारखं काहीतरी जाणवतंय, पळत सुटला. लांब वर पाहतोय, उजेड दिसला, जीवात जीव आला आणि त्या उजेडाच्या दिशेने पळत सुटला. आई तो गवताचा जो चुना असतो तो पेटवून उभी होती, मुलाची वाट पाहत होती, डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होती. आणि तो मुलगा पळत सुटला, कोणीतरी तिथे आहे आणि त्या प्रकाशाच्या दिशेने पळत सुटला. पळत जवळ आला आणि आईला घट्ट ओळखला, आई आहे, घट्ट मिठी मारली आणि रडायला लागला जोर जोरात. आईने तो चुडा खाली ठेवला, बाळाला जवळ बाळाचे डोळे पुसले, त्याला जवळ घेतलं, खाली बसली, जवळ घेतलं. काय झालं बाळा? आई नको पाठवू, म्हणजे मी तुझ्याकडे काही मागितलंय का ग? नाही, काही मागितलं नाही. मी कधी मागितलं मला काहीतरी गोडधोड खायला दे? नाही मागितलं. काही कपडे मागितलेत का? नाही रे, नाही मागितले. नाही, आज एकच मागतो. काय मागतोस बाळा? मला कधी उशीर होईल ना तेव्हा एक गरीब माझ्याबरोबर पाठव. काय विचार करणार होती ती, म्हणजे आता राहू दे, आता घरी चल, पहिला 2 घास पोटात घाल. 2 घास गेला, घरी गेलाय, 2 घास पोटात, 2 घास चाललेत त्याला. आणि विचार करायला लागली, भगवंताकडे बघते, गोपाळकृष्णांची ती मूर्ती आहे, भगवंतांकडे बघते. कोल्हे सर 7:15 भगवंताची मनामध्ये आठवण करते. हरे हरे श्री हरी रे माझा परिवार. काय ती विनवणी करते, जमीच्या घरी जातोस, भाजीपाला खातोय, तिचं दळण काढण करतोय, द्रौपदीची थाळी रिकामी बघून भुकेला होऊन जातोयस आणि तिथं पान आहे तेवढं खाऊन तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतोयस. मग माझ्या बाबतीत काय कर, काहीतरी करे. तू माझा संगाती आहेस, तू माझा सखा आहेस, तू काहीतरी कर. विनवणी करते. बाळाला झोपवलंय, सकाळी बाळ उठलं, बाळाने पुन्हा म्हटलं आई करशील ना ग मला?
मला एवढं करशील ना माझ्यासाठी बाळा? घरी तर मी काही देऊ शकत नाही, पण एक कर. हे जंगलात ना गोपाळ दादा नावाचा एक दादा आहे, छोटाच आहे. तो दादा आहे, त्याला तू आवाज दे. त्याला आवाज दिलास ना तर तो नक्की तुझ्याकडे येईल. ठीक आहे. एवढा आनंद होतो छोट्या मुलांना. पळतच सुटला, आश्रमामध्ये आला. पुढे काही झालं नाही, अंधार पडला नाही. पण पुढे एकदा असंच काहीतरी काम निघालं आणि पुन्हा अंधार झाला यायला. जंगलापाशी पळत आला. किर्र झाडे पाहून पुन्हा घाबरला आणि आईने सांगितलेले शब्द लक्षात आले. हळूच आवाज दिला, गोपाळ दादा. पुन्हा आवाज येतो, गोपाळ दादा. पुन्हा मोठ्याने आवाज येतोय, गोपाळ दादा. अहो तिसऱ्या हाकेला तिथं समोर हजार झाडामधून गुटगुटीत काही मुलं पोचणारा तो. गुटगुटीत काळे भोर डोळे, सावळा रंग, छान कपडे घातलेले. बघताच माणूस प्रेमात पडेल असा. समोर उभा राहिला. काय रे मोहन, काय झालं? अरे दादा, मला भीती वाटते. मला घरापर्यंत सोडवशील? वेशीपर्यंत सोडवतो. चालेल की? चल माझ्या बरोबर मग. आणि कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. बोलत वेशीपाशी आला आणि तिथं हा गोपाळ दादा म्हणतोय, जाऊ का आता? वेशीपर्यंत तुला आणलंय, जाऊ का आता? घाबरणार नाही. मी नाही घाबरणार, जा आता तू. पटकन निघून गेला. असं बरंच वेळ झालं नंतर. पण गुप्त राहिलं. त्यांनीही कुठे आईला सांगितलं नाही, कुणाला बाकीच्यांना सांगितलं नाही. गुप्त राहिलं सगळं. एके दिवशी मात्र गुरुपौर्णिमा आली. वर्ष झालं होतं. गुरुपौर्णिमा आली आणि गुरुपौर्णिमेला मोठा कार्यक्रम असतो, आहे की नाही? म्हणजे इथे जे शिष्यवर्ग असतील किंवा गुरु असतील, बरोबर ना, खूप मोठा कार्यक्रम असतो. ते तर आश्रमातला कार्यक्रम, मोठा कार्यक्रम. गुरुजींनी सांगितलं कुणी काय आणायचं. सगळ्यांना सांगितलं, पण ह्याला काय सांगितलं? गुरुजींना माहिती होतं याच्या आईची परिस्थिती कशी आहे, हा काय आणू शकणार, म्हणून त्याला काय सांगितलं? हा गेला, गुरुजी मला तुम्ही काय आणायला सांगितलं नाही, काय सांगा बरं मला काहीतरी आणायला. नको रे बाळा, राहू दे, मला माहिती आहे तुझी परिस्थिती कशी आहे, राहू दे. तर काही नको. नाही मी काहीतरी आणणार. बर, तू काय कर, गुरुपूजनाला जे दूध लागणार आहे ना ते दूध घेऊन, पंचामृतात जे आपल्याला दूध घालायचंय ते दूध घेऊन ये. थोडंसं सांग, जास्त काही आणू नकोस. ठीक आहे, आनंद झालाय, आलाय. मुलांना सवय असते ना की आले की लगेच आईला सांगायचं. म्हणजे हे छोटी मुलांचे प्रोजेक्ट करता आई बापाचं काय होतं ना, आई बाप रात्रभर झोपत नाही, 3 वाजेपर्यंत झोपत नाही, परत सकाळी उठून प्रोजेक्ट द्यायचा असतं. आई प्रोजेक्ट सांगितले म्हणजे काहीतरी ते काय. आता परवाच माझ्या नातवाचं हे झालं, कसला तरी ते झाडांबरोबरचा फोटो काढायचा होता. ते झाड लावताना तो प्रोजेक्ट होता, त्याचं ते सर्टिफिकेट मिळणार होतं आणि ते उद्या बाईंना दाखवायचं होतं. डाउनलोड होईना ते प्रोजेक्ट, ते सर्टिफिकेट रात्री 2 वाजता डाउनलोड झालं. तेव्हा ते पाठवलं आणि तेव्हा तो कुठं शांत झाला. आता म्हटलं सकाळी आपण शाळेत जात नसतो. हे अशी लहान मुलं, हट्टी मुलं, ते आनंद झालाय, मिळाले काहीतरी. तर आई सकाळी उठली, आई म्हणते बाळा मी तुला काही देऊ शकत नाही. आईला सांगितलं होतं तेव्हा आई काही बोलली नाही. सकाळी आईला म्हणतोय, आई म्हणते बाळा तिने प्रयत्न केला असेल हो थोडासा, नाही मिळालं. मी काही तुला दूध देऊ शकत नाही. ते बाळा तुला प्यायलाच दूध नाही देऊ शकत, तर तुला गुरुपूजनाला जे दूध द्यायचंय ते दूध मी कसं देणार बरं? अगं आई जाऊ दे, काळजी करू नको. कशाला काळजी करते, नको करू काळजी. माझा गोपाळ दादा आहे ना, तो देईन मला. गोपाळ दादा? कुठला गोपाळ दादा? अगं तूच नाही का मागे मला सांगितलं होतं जंगलातून येताना अंधार झाला की तो गोपाळ दादाला हाक मार. मग मी हाक मारली, गोपाळ दादा आला. मला सारखं प्रत्येक वेळेस तो माझ्या बरोबर येतो आणि मला वेशीपर्यंत सोडून जातो. मी त्याच्याकडून घेतो. तो गेला, घन अश्रू व्हायला लागले हो तिच्या डोळ्यातून. म्हणायला लागली, अरे भगवंता, अरे किती बरं तू दयाळू आहेस. माझ्या या मुलाची भक्ती पाहून तू त्याला दर्शन दिलंस, किती बरं तू दयाळू. बरं वाटलं. तिने अपेक्षा केली का हिच्या बरोबर जावं आणि गोपाळ दादाला भेटावं? केली का? नाही केली. ती म्हणाली
तू आहेस त्याचा सांगाती, तू आहेस त्याच्या भक्तीचा सांगाती. आणि तो गेला, आवाज दिला, गोपाळ दादा, गोपाळ दादा, गोपाळ दादा. पटकन आलाय. काय रे आता दिवसा पण तुला भीती वाटायला लागली काय? नाही रे दादा, आज भीती नाही वाटत. मला काहीतरी तुझ्याकडे मागायचे. काय मागायचे? मला ना थोडस दूध. आता त्याला काही कमी आहे का? कमी आहे का? गोकुळचा राजा तो, गाई गुरांचा मालक, त्याला काही कमी आहे का? देतो की लगेच. गेला पटकन आणि ग्लास भर, त्याने थोडंसंच माहिती, ग्लास भर तुला. अरे पण दादा, हे दूध पूर्ण आहे का? घेऊन जा. पुरेल पुरेल काय म्हणतो, पुरून मुरेल. त्याला काय करणार नाही, त्या एवढ्याशा मुलाला काय करणार? तो 8 वर्षाचा आणि हा 12 वर्षाचा गोपाळ दादा. त्या 8 वर्षाच्या पोराला, 8-9 वर्षाच्या पोराला काय करणार आहे? ते आपला घेऊन गेला, झाकली हात त्याच्या वराने घेऊन गेलाय. आश्रमात आलाय तर तिथे सगळे श्रीमंत लोकांनी काय काढलं, सेवका करवी आलेल्या कोणी, म्हणजे धान्याच्या कोणी आणल्या, तुपाची ते घागरी असतात त्या आणल्या, साखरेची पोती येऊन पडली, लोणी येऊन पडलंय. सगळं सगळं पाहून त्याचे डोळे विस्फारले, म्हणजे असं म्हणतात डोळे असं बघून तो आश्चर्यचकित झाला. आणि मग त्याला लाज वाटायला लागली की मी तरी उत्सुक होता, कोणीतरी बघू नये म्हणून आपला असं हळूहळू हळूहळू लपून चाललाय. अहो पण अशी गोष्ट असते ना ती बरोबर दुसऱ्याला दिसते, त्या मित्राला दिसते. काय रे मोहन, काय आणलंयस? दूध आणलंय मी पंचामृता करता. आणि बघू कुठे दूध, हे काय? आणि ते पाहिलं दूध, सगळे हसायला लागले. एवढीच दूध कुणाच्या नाकाला पुन्हा आले. वाईट वाटलं. गेला गुरुदेवांकडे. गुरुदेव चांगले ते म्हणाले, आण बाळा दे. सेवकाला बोलवलं आणि म्हणाले की दूध आतमध्ये ओतून याचा ग्लास याला परत दे. गरीब ना, याचा ग्लास याला परत दे. तर सेवक घेऊन गेला आतमध्ये. त्या ग्लासातलं दूध जेवढं बसेल तेवढं भांडं घेतलं आणि त्या भांड्यामध्ये ते दूध ओतलं आणि ते ग्लास द्यायचंय ना परत म्हणून सरळ केला. बघतोय परत ग्लास पुन्हा भरलेला. त्याला वाटलं मी बहुधा दूध ओतलंच नाही, विसरलोय. मग खाली भांड्यात बघतो तर भांड्यात दूध आहे. अरे काहीतरी झालंय, बहुधा दूध अगोदरचा असेल म्हणून पुन्हा ओतलं. ओती पुनरपी ओती, परत परत ओततोय. भांडे भरले, कळशा भरल्या, भांडी भरली, पिण्याचं पाणी भरायला सुद्धा जागा उरली नाही, एवढं दूध झालं. तरी ग्लास पुन्हा धावत आला. भुताटकी झाली असं वाटतं ना. धावत आला आणि म्हणाला, गुरुजी काय ते भुताटकी झाली. गुरुजी म्हणाले काय झालं? ग्लास रिकामाच होत नाही, ओतला तरी पुन्हा भरतोच. काय म्हणजे काय काय होतंय? चला तुम्हाला दाखवतो. आणि गुरुजी गेल्या आतमध्ये बघितलं तर सगळं दूधच दूध, सगळ्या त्या स्वयंपाकघरात दूधच दूध. आणि ते गुरुजीने तिथे तो ग्लास घेतला आणि एका भांड्यात ओतला, परत ग्लास सरळ केला, पुन्हा ग्लास भरलेला. काहीतरी वेगळं प्रकरण दिसतंय गुरुजींना वाटलं. आणि गुरुदेवांनी या मोहनला बोलवलं. मोहन प्रेमाने विचारताय, कुणी दिलं रे बाळा तुला हे दूध? माझा गोपाळ दादा आहे ना त्याने दिलं. कुठे असतो तो? तुला जंगलात असतो. ओळखीच आहे तुझ्या? हो, मला सोडायला येतो तो नेहमी, त्यांनीच मला हे दूध दिलं. बसून घेतलं बरं का त्याला आणि त्याला सांगितलं, हे बघ ही तू गुरुपूजेला हे दूध आणलंय, पण तुझी गुरुदक्षिणा मात्र बाकी आहे बरं. एकच काम करायचं, सगळं केल्यानंतर थांबायचंय. मी तुझ्या बरोबर येणार आहे आणि मला तू तुझा गोपाळ दादा दाखवायचा. आईनं मागितलं होतं? आईनं मागितलं होतं का? नव्हतं मागितलं. पण गुरुदेवांनी मागितलं. काय? गुरुदक्षिणा मागितली. काय मागितली? गोपाळ दादाचं दर्शन. हे गोपाळ दादाला भेटव. झाला सगळा कार्यक्रम उत्कृष्ट झाला, सगळं झाला आणि मुलीचे निघाले त्याच्याबरोबर, मोहन बरोबर. आणि जंगलात शिरताना या मोहनने आवाज दिला, गोपाळ दादा, गोपाळ दादा, गोपाळ दादा. गोपाळ दादा काय तिसऱ्या हाकेपर्यंत आलाच नाही. व्याकुळ झाला, हाका मारतोय, पण तो काही यायला तयार नाही. गोपाळ दादा शेवटी डोळ्यामध्ये पाणी आणलं आणि गोपाळ दादाला म्हणते, गोपाळ दादा माझ्या गुरुदेवांना तुला भेटायचंय रे, ये रे दादा ये. आणि त्याच वेळी मोठा असा प्रकाश पसरला आणि तो प्रकाश फक्त गुरुदेव आणि मोहन यांच्यामध्येच होता.
तेजो वलय निर्माण झालं आणि त्या तेजो वलयामधून आवाज आला, मोहना मी फक्त तुझ्यासाठी येत होतो, तुझ्यासाठी येत होतो. तुझ्या जवळची निर्मळ भक्ती आहे ना ती गुरुदेवांकडे तुझ्या असेलच असं नाही म्हणत नाहीये, पण असेलच असं नाही. मी त्यांना दिसणार नाही, दिसू शकणार नाही. त्या गुरुदेवांना फक्त तेजो वलय दिसत होता. त्यांना त्या मोहनचा अधिकार कळाला. तेजो वलय आकाशामध्ये निघून गेलं. मोहनला जवळ घेतलं त्यांनी आणि म्हणाले, तुझा अधिकार फार मोठा आहे बाळा, अशीच भक्ती करत राहा, असंच नामस्मरण करत राहा आणि त्या भगवंतावर तुझी जे काही प्रेम आहे, जे काही आहे ना, ते सगळं त्या भगवंताच्या चरणी आपण असंच करत जा. तू माझ्या आश्रमामध्ये शिकतोय, माझ्याकडे शिकतोय, ते माझं भाग्य. तू माझ्याकडे शिकते म्हणून तुझं भाग्य नाही, तू माझ्याकडे शिकते म्हणून माझं भाग्य आहे. अशीच प्रगती करत राहा. भगवंत काय मग तुझ्या संगती दिसतील. हाच आशय आपल्या या निरूपणाच्या पदामध्ये संगतीकारा